नमस्कार मित्रांनो, हळद झाली तसेच दुसऱ्या दिवशी जाणार होतो आम्ही अजिंक्यच्या लग्नाला. तर घरातून निघताना त्रिसरण पंचशील सुद्धा घेतली. पंचशील झाल्यानंतर आम्ही सर्वजण चालत चालत निघालो लग्नाच्या गाडीजवळ. मोठ्या गाडीमध्ये जागा नसल्यामुळे आम्ही तिघेजण रिक्षातूनच निघालो व रिक्षातून लग्नाला जाण्याची मजा सुद्धा घेतली. तर फायनली आम्ही सर्वजण लग्नाच्या ठिकाणी पोहोचलो आणि जाऊन हॉल मध्ये सुद्धा बसलो आणि काही मिनिटांमध्ये लग्नाची विधी सुद्धा सुरू झाली. त्यानंतर दोन्ही वधूवरांकडून प्रतिज्ञा वधू घेतली. मी माझ्या पत्नीचा अपमान करणार नाही. तर लग्नाची विधी ही फायनल टप्प्यात आली होती आणि वधूवर एकमेकांना हार अर्पण करणार होते. तर फायनली लग्न हे पार पडलं, पण आपल्याला संध्याकाळी अजिंक्यच्या लग्नाची वरात सुद्धा काढायची होती, ती सुद्धा वाजत आणि गाजत. त्यानंतर दोन्ही वधूवराने नाव सुद्धा घेतलं. मिळवणाऱ्याने मिळवलं, कमवणाऱ्याने कमवलं, माझं विस्कटलेलं आयुष्य कार्तिकीने सावरलं. नाव घ्यायला सुरुवात करते गौतम पितांनाच म्हणून. आता माझ्या नवीन परिवाराची देखील मी ओळख करू. सुखी कुटुंब आमचे भरपूर सारे मामा मामी आणि काका काकी. टेन्शन घेऊ नको, माझं सांभाळून जातील. सदा सदांना ज्ञानप्राप्ती झाली बोधी वृक्षाखाली. माझ्या आवडीला जन्म देणारी माझी दुसरी मामी, ज्याच्यामुळे आहे सर्वांची चेहरे हसरे. अशी स्वभावाला एक नंबर माझे सासरे. संसाराच्या वाटेवरती नंदाने दिला मैत्रीचा हात. धन्यवाद त्यांचे, त्यांनी दिली मला खूप साथ. लक्ष्मीच्या पावलाने उमटली माझ्या पावलांचे ठसे. मी जी माझी नव्याने ओळख करून देते, मी सर्व कार्तिकी अजिंक्य म्हणते. जमले आहे सगळे मोठे यांच्या दारात, जमले आहे सगळे मोठे यांचे दारात. अजिंक्यराव नाव घेतलं तुमचं, आता उचलून द्या घरात. तर तुम्हाला हा व्हिडिओ बघून कसं वाटलं मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.